नमस्कार मित्रांनो, पवास क्लासेस या यूट्यूब चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आजचा आपला विषय आहे इयत्ता 6वी इंग्लिश बालभारती आणि आज आपण आपलं नवीन युनिट चालू करत आहोत. त्यामधील पहिली पोएम आहे द क्लोथ्स लाईन. आपला युनिट चालू आहे 2 आणि त्यामधील पहिली पोएम आहे 2.1 द क्लोथ्स लाईन. या अगोदर आपण युनिट 1 मधील जे संपूर्ण लेसन्स आहेत 1 to 7 हे संपूर्ण लेसन्स मी पवार्स क्लासेस या यूट्यूब चॅनलवर अपलोड केले आहे. आपण ते सर्व व्हिडिओज सिरियल वाईज पाहण्यासाठी पवार्स क्लास हे चॅनल ओपन करा. त्यावर प्लेलिस्ट म्हणून तुम्हाला आयकन दिसेल, त्या आयकनवर क्लिक करा. त्यामध्ये क्लास 6 इंग्लिश बालभारती या प्लेलिस्टवर ओके करा. त्यामध्ये तुम्हाला सर्व व्हिडिओ हे क्रमवारी पाहायला मिळतील. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आजचा आपला विषय आहे इयत्ता 6वी इंग्लिश बालभारती आणि आजची आपली पोएम आहे द क्लोथ्स लाईन. ही जी पोएम आहे हिचे रायटर आहेत पोएट चारुलता ड्रुइथ कोल या कवयित्रींनी ही पोएम लिहिलेली आहे. पोएमचं जे टायटल आहे द क्लोथ्स लाईन. क्लोथ्स लाईन, क्लोथ म्हणजे कपडे आणि लाईन म्हणजे दोरी. कपडे वाळवण्याची जी दोरी आहे तिला आपण क्लोथ्स लाईन असं म्हणतो. तर ही जी कविता आहे आपण ही फुल एक्सप्लेनेशन मराठीमध्ये पाहणार आहोत. तसेच तिचे जे क्वेश्चन आन्सर आहे ते आपण यामध्ये बघणार आहोत. फर्स्ट स्टांजा रीड करतो पहा. हँड इन हँड दे डान्स इन रो, हायदर अँड थायदर, हिदर अँड थिदर अँड टू अँड फ्रो, फ्लिप फ्लॅप फ्लॉप अँड अवे दे गो, फ्लटरिंग क्रिएचर्स ॲज व्हाईट ॲज स्नो. त्यामध्ये काही हिदर अँड थिदर हा जो शब्द आहे यामध्ये हिदर म्हणजे इकडे तिकडे, हिदर अँड थिदर म्हणजे इकडे तिकडे आणि टू अँड फ्रो या शब्दाचा अर्थ आहे फ्लिप फ्लॅप आणि फ्लॉप. हे जे शब्द आले आहेत हे आवाजदर्शक शब्द आहेत. फ्लटरिंग म्हणजे फडफडर्स म्हणजे जीव, ॲज व्हाईट म्हणजेच व्हाईट म्हणजे शुभ्र, पांढरा शुभ्र, स्नो म्हणजे हँड इन हँड दे डान्स इन रो म्हणजे हातात हात घालून ते एका ओळीत नाचत आहेत. हिदर अँड थिदर अँड टू अँड फ्रो मागे पुढे इकडे तिकडे असे ते नाचत आहे. फ्लिप फ्लॅप फ्लॉप अँड अवे दे गो आणि फडफड फडफड असा आवाज ते करत एकमेकांपासून दूर जातात. फ्लटरिंग क्रिएचर्स ॲज व्हाईट ॲज स्नो ज्या पद्धतीने लहान जीव फडफडत असतात त्या पद्धतीने ते जे कपडे आहेत ते फडफडत पांढऱ्या शुभ्र अशा बर्फासारखे दिसत आहेत. नेक्स्ट स्टांजा पहा. They caps like witches, they wildly dance, rounded in front but hollow behind, they shiver and skip in the merry march wind. इथे काही शब्दार्थ आले आहे पहा. रेस्टिव्ह या शब्दाचा अर्थ आहे रेस्टलेस म्हणजे अशांत, म्हणजे जो विश्रांती घेऊ शकत नाही, अशांत किंवा अशांत मन असा तिथे अर्थ आहे. हॉर्सेस म्हणजे घोडे, कॅपर म्हणजे पान, झाडाची पानं आणि प्रान्स म्हणजे घोडे. फेरी टेल इथे अर्थ आहे परिकथा आणि विचेस म्हणजे चेटकीन, परिकथेतील चेटकीन असा त्याचा अर्थ आहे. राऊंडेड म्हणजे गोल, फ्रंट म्हणजे पुढील बाजू, हॅलो म्हणजे पोकळ, बिहाइंड म्हणजे मागील बाजू, शिवर म्हणजे थरथरणे, कापणे, स्किप म्हणजे तसेच राहणे, सोडून देणे, इन द मेरी मार्च वाइंड मार्च महिना आहे, वाइंड म्हणजे हवा आणि मेरी म्हणजे प्रसन्न वातावरण. तर आपण ह्या ओळींचा अर्थ पाहू. लाईक अ रेस्टिव्ह हॉर्सेस दे कॅपर अँड प्रान्स म्हणजे अशांत घोड्यासारखे ते कायम डुलत असतात आणि घोड्याची जी चाल आहे स्प्रिंगसारखी जी चाल आहे घोड्याची जोरात एकदम उड्या मारत जाणे
त्या पद्धतीने ते कपडे आहेत, ते कपडे उडत आहे असं कवयित्री म्हणतात. लाईक अ फेरी टेल विचेस दे वाईडली डान्स. आणि ज्या पद्धतीने परिकथेतील जी चेटकी जी अस्तिव्यस्त अशा प्रकारे नाचते, त्याच पद्धतीने हे कपडे त्या क्लोथ्स लाईनवर डान्स करत आहेत. राऊंडेड इन फ्रंट बट हॅलो बिहाइंड. ज्यावेळेस कपड्यांना मागच्या बाजूने वारा लागतो त्यावेळेस त्यांचा पुढील भाग हा फुगीर होत असतो, म्हणजे ते फुगल्यासारखे दिसतात, गोल झाल्यासारखे दिसतात. इथे चालता आलेला आहे त्याचा राऊंडेड इन फ्रंट, त्यामुळे ते आपल्याला गोल झाल्यासारखे दिसतात. बट हॅलो बिहाइंड, परंतु मागच्या साईडने ते पोकळ असतात, कारण वारा हा मागच्या साईडनं असतो आणि पुढच्या साईडनं ते फुगीर झालेले दिसतात, त्यामुळे मागच्या साईड त्यांची ही हॅलो म्हणजे मोकळी असते. दे शिव्हर अँड स्किप इन द मेरी मार्च वाइंड. आणि तसेच ते थरथरत तिथेच त्या क्लोथ्स लाईनवर त्यावेळेसची जी वेळ आहे ती आहे सूर्यप्रकाशात प्रसन्न वातावरणात मार्च महिन्याच्या सुंदर हवेमध्ये, थंडगार हवेमध्ये ते थरथरत तसेच त्या क्लोथ लाईनवर लटकलेले असतात. नेक्स्ट स्टांजा पहा. One I saw dancing excitedly, struggling so wildly till she was free. Then, leaving pegs and clothesline behind her, she flew like a bird and no one can find her. शब्दार्थ पहा. एक्साइटेडली म्हणजे रोमॅन्टिक होऊन, जास्त रोमॅन्टिक होऊन नाचणे असल्याचा अर्थ आहे. स्ट्रगलिंग म्हणजे संघर्ष करत राहणे. वाईडली म्हणजे मोठ्या प्रमाणावर. फ्री म्हणजे मुक्त, स्वतंत्र होणे. लिव्हिंग म्हणजे सोडून जाणे. पेग्स म्हणजे इथे क्लोथ्स लाईनवर जे चिमटे लटकले असतात त्या चिमट्यांना पेग्स म्हणून हा शब्दात आले आहे. बिहाइंड हर म्हणजे ती जी क्लोथ्स लाईन आहे तिच्यापासून दूर जाणे. फ्ल्यू म्हणजे उडणे. या ओळींचा अर्थ पण वन आय सॉ डान्सिंग एक्साइटेडली. कवी म्हणतात की तुम्ही असा एक क्लोथ पाहिला जो खूप एक्साइट होऊन डान्सिंग करत होता, म्हणजे नाचत होता. स्ट्रगलिंग सो वाईल्डली टिल शी वॉज फ्री. आणि असा संघर्ष करत होता की जोपर्यंत त्या क्लोथ लाईनपासून फ्री होत नाही तोपर्यंत तो असा फडफडत होता, म्हणजे त्याची कशी सुटका होईल त्यासाठी तो संघर्ष करत होता. देन लिव्हिंग पेग्स अँड क्लोथ लाईन बिहाइंड हर. आणि शेवटी त्याने काय, जे चिमट्या आहेत त्या चिमट्यामधून निसटून क्लोथ लाईनपासून तो दूर निघून गेला. शी फ्ल्यू लाईक अ बर्ड अँड नो वन कॅन फाइंड हर. आणि तो पक्षासारखा आकाशामध्ये उडू लागला. जो त्या पेग्सपासून निसटून गेलेला असतो तो आकाशामध्ये उडू लागला. अँड नो वन कॅन फाइंड हर. आणि परत त्याला कोणी आता शोधू शकत नाही. नेक्स्ट स्टांजा पहा. आय सॉ हर ग्लेम. कवयित्री म्हणतात मी त्याचा जो चमक आहे ती पाहिली आहे. आय सॉ हर ग्लेम लाईक अ सेल इन द सन, फ्लिपिंग अँड फ्लॅपिंग अँड फ्लोपिंग फॉर फन. नोबडी नोज व्हेअर शी नाऊ कॅन बी, हाईड इन डिच आर ड्राउंड इन द सी. शब्दार्थ पहा. ग्लेम म्हणजे चमकणे, चमक असा त्याचा अर्थ आहे. जो चमकदारपणा असतो त्याला इथे ग्लेम हा शब्द आलेला आहे. सेल म्हणजे जहाज. फ्लिपिंग अँड फ्लॉपिंग अँड फ्लोपिंग हे जे शब्द आहेत हे आवाजदर्शक शब्द आहेत. कपड्यांचा जो आवाज येत असतो त्याच तो आवाजदर्शक शब्द आहे. नोबडी नोज व्हेअर शी नो कॅन बी. हिड म्हणजे लपलेले. डिच म्हणजे एखाद्या खाई वगैरे असतं त्यामध्ये ते लपलेले असू शकते. किंवा ड्राउंड म्हणजे बुडलेले असणे. इन द सी किंवा समुद्राच्या पाण्यामध्ये ते बुडलेले असणे. आता ओळींचा अर्थ पाहू आपण. आय सॉ हर ग्लेम. कवी म्हणतात मी त्या जो कपडा आहे तो उडून गेला आहे त्या कपड्याचा मी चमक पाहिली. लाईक अ सेल इन द सन. ज्या प्रकारे उघड्या सूर्यप्रकाशात जसे जहाज चमकत असते त्या पद्धतीने त्याची जी चमक होती. फ्लिपिंग अँड फ्लॉपिंग फॉर फन. आणि फडफड
अशा आवाजात ते आकाशामध्ये नाचत होते. नोबडी नोज व्हेअर शी नाऊ कॅन. आता कोणालाही ते माहीत नाही ते कुठे असू शकते. कदाचित हिड इन अ डिच ऑर ड्राउंड इन द सी. कवीच्या मते ते एखाद्या टेकडीच्या किंवा जी खाई आहे त्याच्यामध्ये ते कुठेतरी पडलेले असेल, लपलेले असेल, किंवा मग समुद्रामध्ये जाऊन ते पाण्यामध्ये खाली बुडलेले असेल. शी वॉज माय हँडकर्चीफ नॉट लॉंग ॲगो बट शी विल नेव्हर कम बॅक टू माय पॉकेट आय नो. आणि शेवटच्या 2 ओळी आहेत त्यामध्ये पहा कवयित्री म्हणतात, शी वॉज माय हँडकर्चीफ. हँडकर्चीफ म्हणजे हातरुमाल. तो माझा हातरुमाल होता. नॉट लॉंग अगो म्हणजे फार जुना नव्हता, म्हणजे आत्ताच कवयित्रीने घेतलेला होता, नवीनच होता. बट शी विल नेव्हर कम बॅक, परंतु तो परत आता मागे येणार नाही. टू माय पॉकेट आय नो, हे मला माहीत आहे. म्हणजे कवी म्हणतात की तो जो रुमाल उडाला आहे तो आता परत कधीही माझ्या खिशामध्ये परत येऊ शकत नाही. ही जी कविता आहे हिचे पोएट आहेत चारुलता रोहित कोल यांनी ही कविता लिहिलेली आहे. आय होप स्टुडंट तुम्हाला ही कविता समजली असेल. यावरील आपण काही शब्दार्थ आहेत ते आपण पाहू. शब्दार्थ पहा. रेस्टिव्ह इथे अर्थ आहे रेस्टलेस म्हणजे अशांत. केपर म्हणजे काय, लिफ. लिफ म्हणजे पान. स्किप ऑर डान्स अबाउट इन अ लिव्हली प्लेफुल मॅनर म्हणजे मूवली डान्स करू शकतात, हालचाल करू शकतात, डुलू शकतात पानांसारखे. प्रान्स इथे अर्थ आहे वॉक ऑर मूव विथ हाय स्प्रिंग स्टेप्स. ज्या पद्धतीने घोड्याची चाल आहे, स्प्रिंगी चाल, खूप लांबवर उड्या हाणणे स्प्रिंगसारख्या, त्याला इथे प्रान्स हा शब्द आलेला आहे. वाईडली म्हणजे हिअर इट मीन्स व्हेरी हार्ड, व्हायलेंटली म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावर, इथे असा अर्थ आहे. पेक्स पिन्स इथं पेक्स म्हणून या शब्दाचा अर्थ आहे पिन्स अँड यूज्ड टू सिक्युअर समथिंग इन प्लेस, फॉर एक्झाम्पल क्लोज ऑन अ क्लोज लाईन. पेक्स म्हणजे पिन, जे आपण कपडे लटकवतो क्लोज लाईनवरती ते पिन असतात किंवा आपण त्याला चिमटे म्हणतो. तर त्या चिमट्यांसाठी इथे शब्द आला आहे पेक्स. पेक्स. आणि नेक्स्ट पहा, एवढे शब्द आहेत. हे संपूर्ण शब्द तुम्ही आपल्या वहीमध्ये नोट डाऊन करून घ्या आणि मी जे काही शब्द सांगितले आहेत ते तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्या. यावरील आपण क्वेश्चन आन्सर पाहू. पॉइंटर्स फर्स्टमध्ये पहा. रीड द पोएम अलाउड. रिसाइट एनी स्टांजा ऑफ युअर चॉईस फ्रॉम मेमरी. जी पोएम आहे ही मोठ्याने वाचा, तालासुरामध्ये चांगली अशा प्रकारे वाचा तिला. आणि तुम्हाला ज्या कोणत्या ओळी आवडल्या असतील त्या तुम्ही तुमच्या मेमरी म्हणजे ध्यानात ठेवा, लक्षात ठेवा. क्वेश्चन नंबर 2 पहा. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन विथ द पोएम. प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. व्हॉट इज डिस्क्राईब इन द पोएम. आता ह्या पोएममध्ये कशाचं वर्णन आलेलं आहे, तर यामध्ये संपूर्ण एक कपड्याविषयी वर्णन आलेलं आहे. आपण पाहिलं आहे तर कपड्यांचं फडफडणं, कपड्यांचं ह्युमन बिईंगसारखं वागणं, हे अशा प्रकारचं वर्णन आलं. फ्लटरिंग लाईक क्रिएचर्स आणि फ्री लाईक ह्युमन बिईंग, माणसासारखं मुक्त व्हावं असं कपड्यांना वाटणं, अशा प्रकारे कपड्यांचं वर्णन ह्यामध्ये आलेलं आहे. तर तुम्ही ते लिहायचं तिथे. बी पहा. व्हॉट आर द क्लोथ कम्पेअर टू. गिव्ह 2 एक्झाम्पल्स. कपड्यांची तुलना ही कशा बरोबर केली आहे असे 2 एक्झाम्पल्स तुम्ही या कवितेतून लिहायचे आहेत. तर पहा यामध्ये लाईक रेस्टिव्ह हॉर्सेस स्टांजा नंबर 2 मध्ये फर्स्ट रोमध्ये पहा लाईक रेस्टिव्ह हॉर्सेस आणि सेकंड रोमध्ये पहा लाईक फेरी टेल विचेस. यांच्यासोबत तिचं असं कंपॅरिझन आलेलं आहे. अजून काही कपड्यांचं वर्णन याच्यामध्ये आलेलं आहे, पण आपल्यानुसार हे 2 एक्झाम्पल तुम्ही लिहू शकता. नेक्स्ट पहा.
व्हॉट डू रेस्टिव्ह हॉर्सेस डू? जे अशांत असे घोडे ते काय करतात? त्याचं आन्सर आहे इथं पहा, स्टांजा नंबर 2 मध्ये, दे कॅपर अँड प्रान्स, म्हणजे ते डोलतात आणि स्प्रिंगसारख्या उड्या हाणतात, असं त्याचा अर्थ आहे कॅपर अँड प्रान्स, हे त्याचा आन्सर आहे. नेक्स्ट पहा, व्हॉट डीड वन ऑफ द फ्लटरिंग क्रिएचर्स डू? आता फ्लटरिंग क्रिएचर्स म्हणजे लहान जीव जे फडफडत असतात, त्या पद्धतीचं वर्णन आहे. म्हणजे असे कपडे, एक जो कपडा आहे तो फडफडत होता, त्याचं काय झालं? व्हॉट डीड वन ऑफ द फ्लटरिंग क्रिएचर्स डू? तर त्या जो कपडा आहे फ्लटरिंग क्रिएचर्स, तर ते एका कपड्याने काय केलं माहिती आहे, इथे आहे पहा, हे जो स्टांजा आहे, then leaving pegs and clothesline behind her she flew like a bird and no one can find her. तर एक जो कपडा होता त्याने स्वतःला मुक्त होण्यासाठी त्या क्लोथलाईनपासून मुक्त झाला आणि पक्ष्यांसारखा आकाशात मुक्त विहार करू लागला. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, व्हॉट कुड हॅव हॅपन्ड टू द वन हू फ्ल्यू अवे, हू वॉज शी? जो एक कापड उडून गेला आहे त्याचं काय झालं, असा प्रश्न आहे. तर जो कापड उडून गेला आहे त्याबद्दल कवयित्रीने सांगितलेलं आहे, शेवटची जी स्टांजा आहे त्याच्यावरचा जो स्टांजा आहे पहा, हाईड इन अ डिच ऑर ड्राउन इन द सी. त्या कापड एखाद्या खाईमध्ये पडला असेल किंवा समुद्राच्या खोल पाण्यामध्ये बुडला असेल. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 पहा, फॉर्म ग्रुप्स अँड डिस्कस द फॉलोइंग क्वेश्चन्स. ग्रुप तयार करून पुढील जे प्रश्न आहे ते त्याच्यामध्ये चर्चा करा. व्हाय आर द क्लोथ्स कम्पेअर्ड टू लिव्हिंग थिंग्स? हे जे कपडे आहेत हे लिव्हिंग थिंग्स बरोबर त्यांची का तुलना करण्यात आली? कारण लिव्हिंग थिंग्स हे म्हणजे सजीव वस्तू, सपोज माणूस स्वतःच्या स्वातंत्र्यासाठी आणि आपण त्याला काय म्हणतो, स्वयंपूर्ण होण्यासाठी असतो, त्याचंच एक प्रेरणा म्हणून, त्याला एक प्रेरणा मिळावी म्हणून हे जे आलेलं आहे कपड्यांचं, या कपड्यांचं वर्णन आपल्याला अशा प्रकारे त्यांनी कपड्यांचं जे वर्णन आहे हे लिव्हिंग थिंग्स बरोबर केलेलं आहे. त्यानंतर पहा, द इव्हेंट डिस्क्राइब इन द पोएम टेक प्लेस ॲट द सर्टन प्लेस ॲट सर्टन पिरियड ऑफ द इयर अंडर द स्पेसिफिक वेदर कंडिशन. डिस्क्राइब द प्लेस, द टाइम अँड द वेदर कंडिशन. ही जी कविता आहे हिचं जे वर्णन आलं आहे ते पहा इथे, इन द मेरी मार्च वाइंड, म्हणजे मार्च महिन्यातील थंडगार वातावरण आहे. जो टाईम आहे तो मार्च महिना आहे. टाईमपाशी मार्चल्या, प्लेसल्या इन द गार्डन, आणि वाइंड, मेरी वाइंड म्हणजे थंडगार हवा. अशा प्रकारे तिथलं जे वातावरण आहे ते वर्णन इथे आलेलं आहे. त्यानंतर पहा क्वेश्चन नंबर, when we say that two or more words of rhyme, we mean that they end with the same sound. For example, ring, sing. Rhyming words are often used in verse at the end. List the rhyming words from the poem. Note the words behind and wind. They have similar spelling, that is they look the same, but they are pronounced differently. That is they do not sound the same. This is known as iremes. Separate the examples of iremes from the following
लिस्ट. तर इथे पहा रायमिंग वर्ड्स आपल्याला माहिती आहे ज्याचा शेवटी जो साऊंड आहे हा सेम येत असतो, परंतु इथे काही शब्द असे आहेत की ज्यांची स्पेलिंग थोडी सेम आहेत पण त्यांचा जो उच्चार आहे तो सेम नाही. तर असा आय रिम्स असे म्हणलेलं आहे. तर ते आय रिम्स आपल्याला इथे वेगवेगळे करायचे. आपल्याला क्राय, ट्राय हा रायमिंग वर्ड्स आहे. लॉंगर हा रायमिंग वर्ड्सच आहे. लाफ आणि डॉटर हा आहे आय रिम्स. यामध्ये शब्दाचा जे उच्चारण आहे थोडी वेगळी आहे. नंतर पहा नोन, ग्रोन, नन आणि ह्यो एक शोन. यामध्ये उच्चारण थोडा वेगळा आहे नन आणि शोनमध्ये. तर हा आहे आय राईम्स. नंतर पहा बीट, फीट, नंतर शट आणि पुट. शट पुट हा शब्द आय राईममधला आहे. जो उच्चार आहे हा थोडा वेगळा आहे. त्यानंतर पहा ओन आणि डन हे शब्दसुद्धा आय राईमच आहेत. नंतर इम्पली आणि सिम्पली हा शब्द रायमिंग वर्ड्स आहे. त्यानंतर पहा क्वेश्चन नंबर 5. लिस्ट ऑल द फ्रेजेस फ्रॉम द पोएम इन विच 2 or more words आर जॉईंड विथ अँड. तर ह्या ज्या कवितेमध्ये अँड या शब्दाने जोडून आलेले जे शब्द आहेत ते तुम्हाला लिस्ट करायचे आहेत. तर कवितेमध्ये मी तुम्हाला दाखवतो. फर्स्ट पहा हैदर अँड थायदर, टू अँड फ्रो, फ्लिप, फ्लॅप, फ्लॉप अँड अवे दे गो. अशा प्रकार शब्द आहेत ते तुम्ही लिहून काढायचे आहेत. नेक्स्ट पहा क्वेश्चन नंबर 6. फॉर्म ग्रुप्स अँड डिस्कस व्हॉट मस्ट हॅव हॅपन टू द हँडकर्चिफ. राईट द स्टोरी इन युअर ओन वर्ड्स. जो कपडा उडून गेलेला आहे हँडकर्चिफ म्हणजे हातरुमाल, तर त्याबद्दल तुम्हाला ग्रुप डिस्कशन करून त्यावर एक स्टोरी लिहायची आहे. क्वेश्चन नंबर 7 पहा वॉश युअर हँडकर्चिफ क्लीन, हँग इट विथ पेग टू ड्राय इन द वाईन, वॉश हाऊ इट फ्लटर्स. तर तुमचा हातरुमाल तुम्हाला फ्लूइड मुवमेंट आहे तुम्हाला तिथे त्याच्यावर आपल्याला कंपॅरिझन कंप्लीट करायचं आहे. फर्स्ट पहा ॲज व्हाईट ॲज स्नो, स्नो म्हणजे बर्फ, तिथे स्नो लिहा. नेक्स्ट पहा ॲज ग्रीन ॲज ग्रास, ॲज रेड ॲज चेरी, चेरी एक फळ आहे. नंतर पहा ॲज ब्ल्यू ॲज स्काय, ॲज ब्लॅक ॲज कोल, ॲज ब्राईट ॲज सन, सूर्यप्रकाश इतका पांढरा शुभ्र. त्यानंतर पहा त्याखालील क्वेश्चन ए आहे आणि क्वेश्चन बी आहे. रिराईट दिस कंपॅरिझन युजिंग द कंपॅरेटिव्ह डिग्री. आता वरील जे कंपॅरिझन आहे हे पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये आहे म्हणजे सारखेपणांची तुलना आहे. आता इथे असारखेपणा आपल्याला वर्णन करायचं आहे ते कंपॅरेटिव्ह डिग्रीचा उपयोग करावा लागतो. तर एक एक्झाम्पल दिलं व्हाईटर दॅन स्नो, बर्फापेक्षा पांढरा असा त्याचा अर्थ आहे. आपला सुरुवातीचा अर्थ असा होता ॲज व्हाईट ॲज स्नो, बर्फासारखा पांढरा, आणि इथे अर्थ काय व्हाईटर दॅन स्नो आणि बर्फापेक्षाही पांढरा. तसंच आपल्याला हे जे वरील दिलेले शब्द आहेत पॉझिटिव्ह डिग्रीचे ते आपल्याला कंपॅरेटिव्हमध्ये कन्व्हर्जन करायचं आहे. ॲज ब्ल्यू जिथे ब्ल्यू आहे तिथं ER जोडायचा प्रत्येक शब्दाला. तर पहा ब्ल्यूअर दॅन स्काय, ग्रीनर दॅन ग्रास, ब्लॅकर दॅन कोल, रेडर दॅन चेरी, ब्रायटर दॅन सन. आणि त्यामधील प्रश्न बी आहे तो पहा फाइंड सुटेबल ऑब्जेक्ट्स फॉर इच कंपॅरिझन. प्रत्येक जे कंपॅरिझन आहे तिला एक सुटेबल ऑब्जेक्ट आपल्याला फाइंड करायचं आहे. जसं आपल्याला इथे एक उदाहरण दिलं आहे पेटल्स ऑर फ्लावर्स ऑर फेदर्स व्हाईटर दॅन स्नो. बर्फापेक्षाही पांढरे असणारे काय आहे पेटल्स पाकळ्या, फ्लावर्स फुले किंवा पिसं आहेत. म्हणजेच फेदर्स व्हाईटर दॅन स्नो असं आपण म्हणू शकतो. तसंच आकाशापेक्षा निळं काय राहतं तर वॉटर ब्ल्यूअर दॅन स्काय असं म्हणू शकतो. नंतर पहा ॲज ग्रीन ॲज तिथे आपण म्हणू शकतो सर्वात हिरवगार काय असतं पहा ग्रासपेक्षा हिरवगार. आपण दुसरं एखादी गोष्ट म्हणू शकतो पॅरट म्हणू शकतो. पॅरट इज
पॅरट इज ग्रीनर दॅन ग्रास असं म्हणू शकतो. नंतर पहा ब्लॅक ॲज ब्लॅक ॲज कोल, इथे आपण म्हणू शकतो हिअर ब्लॅकर दॅन कोल, म्हणजे कोळशापेक्षाही केसही काळे आहेत. नंतर पहा ॲज रेड ॲजच्या जागेवर आपण म्हणू शकतो लिप्स रेडर दॅन चेरी, म्हणजे आपले जे होठं आहेत ते चेरी या फळापेक्षाही लाल आहेत. आणि ॲज ब्राईट ॲज, आणि सूर्यप्रकाशापेक्षाही तेजस्वी काय असेल तर आपण एखादा ऑब्जेक्ट म्हणू शकतो, किंवा जिथं सूर्यप्रकाश आहे त्याऐवजी आपण दुसरा शब्द घेऊ सन ब्रायटर दॅन टॉर्च असंही म्हणू शकतो, सन ब्रायटर दॅन टॉर्च. अशा प्रकारे आपण हे जे एक्झाम्पल्स आहेत हे आपण कंप्लीट केले आहेत. संपूर्ण क्वेश्चन्स आपण कंप्लीट केले आहेत. मित्रांनो, आजची आपली ही जी पोएम आहे ही तुम्हाला नक्कीच समजली असेल. मी माझ्या पद्धतीने तुम्हाला ही पोएम समजवण्याचा प्रयत्न केला. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबू. तोपर्यंत धन्यवाद.